नमस्कार. आज मी केनवडी इथं आलेलो आहे. तिथं भीमराव लोखंडे यांच्या प्लॉटमध्ये आहे. तर यांना आपण 4 मे रोजी ऑल इन वन टॉनिक ह्या ऊसासाठी दिलं होतं. तर त्याचा काय रिझल्ट आला आज त्यांच्याकडून जाणून घ्या. नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव? भीमराव मारुती लोखंडे, गाव? नाना केनवडे, बरं. तालुका कागल. आज तुमच्या हातामध्ये जी ऑल इन वन टॉनिकची बॉटल आहे ही किती दिवसापूर्वी वापरली तुम्ही? 4 मे 2025 रोजी वापरली. वापरली ती म्हणजे आज 1.25 महिना याला पूर्ण झाला. हां. ज्या वेळेला तुम्ही वापरली त्यावेळेला काय ऊसाची परिस्थिती होती? तेव्हा लहान होता, 3 ते 4 पेराचा ऊस होता बरं आणि हे वापरल्यानंतर आता तो 8 ते 9 पेराचा आता आलेला आहे. बरं, जरा ते ऊस पेरं मापून दाखवत आहे. हां. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. बरं. 12वं पेर आज चालू आहे. म्हणजे एक 3-4 पेरावरती पहिला होता. हां. म्हणजे 1.25 महिन्यामध्ये तुमचं नाही म्हणलं तर एक 5 ते 6 पेरं वाढलेले आहेत. हां. बरं, अजून तुम्हाला काय याच्यामध्ये रिझल्ट वाढतोय? पानाची रुंदी कशी वाढते? पानाची रुंदी भरपूर अशी वाढते. हां. आता हा ऊस 86-32 आहे. बरं. पण 86 असं वाटतच नाही. बरं. 60 असल्या वाटते. पानाची रुंदी वाढलेली आहे. जाडी आहे. हां, जाडी वगैरे हे झालेलं आहे. ते पानाची शिर बघा. चिर पांढरे आहे. हिच्या आधी जरा म्हणजे हे होते अशी. हां, पिवसर होती. पांढराड झाली. आता जरा पान राड झाले. हां. आणि परत तुम्हाला रासायनिक खतं घ्यायला कमी लागली का जास्त लागली? अजून रासायनिक खतं अजून वापरायचं आहे. वापरायलाच नाही. जर आता तुम्हाला जर आता ही जी तुमचा आता ऊस आहे किंवा ही जी क्वालिटी आहे ऊसाची, ही यायसाठी किती अंदाजे खर्च आला असता या प्लॉटला जर रासायनिक खत टाकायचं म्हटलं असतं? रासायनिक खत टाकायला आले तर आता कमीत कमी 8-9 हजार 8-9 हजारपर्यंत आला असं. म्हणजे ह्या स्टेजला तुमचा आता ऊस यायसाठी तर तुम्ही वापरून समाधानी आहे. समाधान. पुढच्या शेतकऱ्याला काय सांगाल याबद्दल? आज ह्या वापरावं, हां, चांगला रिझल्ट आहे. चालेल. तर मला तरी चांगला रिझल्ट मिळालेला आहे. बरं, तर तुम्ही आज ऑल इन वन जे टॉनिक आहे ते वापरलं आणि तिची जी माहिती कंपनीला दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.